तुम्ही मी सर्वांचा म्हणजे अगोदर धन्यवाद देईल राजीव जाधवजी आणि बाकी सर्व तुम्ही सहकारी. कारण म्हणजे की तुमचं मला कौतुक आणि धैर्य याच्यासाठी वाटतं की तुम्ही असं आजचा एक विषय असा आहे की बिझनेस आणि ह्याच्या बाबतीमध्ये तुम्ही सगळे उद्योजक आहात, व्यावसायिक आहात आणि त्यांना मार्गदर्शन करण्यासाठी अशा एका माणसाला बोलवलेलं आहे की ज्यांनी आयुष्यात कधी उद्योग किंवा व्यवसाय असा केलेला नाहीये. त्यामुळे मी एक सुरुवातीचा डिस्क्लेमर करतो की याच्यामध्ये काही माझा फार मोठा काही माझ्या आपल्याकडे आपणासाठी जे काही कॉन्ट्रीब्युशन आहे माझं काय होणार नाहीये. एक पर्स्पेक्टिव्ह म्हणून बिझनेस आणि व्यवसायाचं काय असतं हे मी बाहेरून बघितलेलं आहे. तसा मी शेतकरी आहे आणि चुकून प्रशासनामध्ये आलो होतो आणि प्रशासनामध्ये चुकून याच्यासाठी की मी खरं म्हणजे संशोधनाकडे जाणार होतो, पण त्याच्याऐवजी चुकून मध्ये प्रशासनामध्ये आलो. त्यामुळे व्यवसाय किंवा तुमचा उद्योग याच्याशी माझा तसा प्रत्यक्ष अनुभव नाही आहे. पण गेली 34 वर्ष प्रशासनामध्ये मी जे काही जवळून बघितलं आहे आणि जे काही ते अनुभवलं आहे, जे काही त्याच्यामधले खाचाखोचा आहेत त्या थोड्याफार मला माहिती आहेत. आपण खरं म्हणजे सुरुवातीला मी सांगेल की हा जो उपक्रम सुरू केलेला आहे, ह्या उपक्रमाच्या माध्यमातून काहीतरी नवीन घडावं आपल्या ग्रुपमध्ये आणि त्याची खरं म्हणजे तुमच्या सगळ्यांची एक त्यासाठी प्रयत्न चालू आहे. पण हे वेबिनारने जरी सुरुवात झाली असली तरी त्याचं प्रत्यक्ष कुठेतरी ह्याच्यामध्ये स्थित्यंतर व्हावं, त्याचं रूपांतर व्हावं आणि मग एक नाविन्यपूर्ण असा काहीतरी फोरम हा तयार व्हावा, याच्यासाठी माझ्या आपणास शुभेच्छा आहेत. मला जो विषय देण्यात आलेला आहे की चौथी औद्योगिक क्रांती आणि भविष्यातील उद्योग. मी चौथ्या औद्योगिक क्रांतीबद्दल थोडीशी याच्यासाठी बोलेल की चौथी औद्योगिक क्रांती हे खरं म्हणजे की आपण काही लक्षात घेत नाहीये की समाजात जे चाललेलं असतं किंवा काही आपण आपला उद्योग करतो, व्यवसाय करतो, पण लार्जर पिक्चर काय असतं, मोठं त्याच्यामध्ये जागतिक पातळीवरती काय घडतं. आता कुठल्याही देशाच्या सीमारेषा ह्या देशापुरत्या मर्यादित राहिलेल्या नाहीये. जगाचं चलनवलन हे खरं म्हणजे फार जग जवळ असल्यामुळे एका देशात काही जरी घडलं तरी त्याचे परिणाम दुष्परिणाम दुसऱ्या देशावर होतात आणि साहजिकच ते उद्योग आणि व्यवसायावरती सुद्धा होतात. उद्योग आणि व्यवसायाचं खरंच स्थित्यंतर सुरू झालं 200 वर्षापूर्वी, हे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. आणि पहिली औद्योगिक क्रांती म्हणजे त्याच्यापूर्वी फक्त माणूस हा स्वतःचे स्नायू मसल्स आणि जनावरांच्या मसलने सगळा व्यवहार चालायचा. पण 1776 मध्ये ज्यावेळेस पहिल्याने स्टीम इंजिन बनलं, त्याचं पॅटंट मिळण्यात आलं आणि मग या सगळ्या गोष्टीची त्याची मुहूर्त मेढ रोवली गेली ह्याच्यामध्ये की पहिल्या औद्योगिक क्रांतीमध्ये. आणि म्हणून हे उद्योगाचं खरं जनक जे सुरू झालं ते पहिल्या औद्योगिक क्रांतीमध्ये जागतिक पातळीवर सुरू झालं. त्याच्यामध्ये मग रेल रोड सुरू झाले, चलनवलन जरा वाढण्यात आलं आणि पुढचे काही वर्ष काही दशक हे चाललं. 1840 ते 1860च्या दरम्यान मध्ये मात्र दुसरी औद्योगिक क्रांती ज्यावेळी सुरू झाली, आपण थोडासा मागोवा घ्यायचा विचार केला तर या दुसऱ्या औद्योगिक क्रांतीमध्ये इलेक्ट्रिसिटीचा वापर मॅस प्रोडक्शन मध्ये करण्यासाठी झाला. त्याच्यामध्ये मोठ्या फॅक्टरी झाल्या, इंटरनल कंबशन इंजिन आलं जे वाफेच्या इंजिनापेक्षाही जरा जास्त एफिशियंट होतं आणि कुठेही जाऊन त्याचा वापर होऊ शकतो. म्हणजे आपण जे सध्या कार्स किंवा याच्यामध्ये वापरतो ते इंटरनल कंबशन झालं आणि खऱ्या अर्थाने मग औद्योगिक जगाच्या औद्योगिकरणासाठी सुरुवात झाली आणि ते अविरतपणे चालू राहिलं. भारताच्या दृष्टीने जर बघायचं झालं तर खरं म्हणजे पहिल्या औद्योगिक क्रांती आणि दुसऱ्या औद्योगिक क्रांतीमध्ये भारत हा पारतंत्र्यात होता, त्यामुळे काही त्याचे जे फळं आहेत ते आपल्याला मिळाले नाही आहेत आणि मग आपण त्याच्यापासून थोडेफार वंचित राहिलो. आता अलीकडे आपण बघितलं असेल की सगळीकडे चाललेलं असतं की भारत हा पुन्हा जागतिक महासत्ता होणार आहे आणि जागतिक महासत्ता म्हणजे खरं म्हणजे मोठं स्वप्न आहे आणि जागतिक महासत्ता जर व्हायची असेल तर मग उद्योग आणि व्यवसाय हा त्याच्यासाठी इंटिग्रल पार्ट आहे. पण मी तुम्हाला थोडंसं या दोन्ही औद्योगिक क्रांतीच्या थोडंसं अगोदर घेऊन जाईल, 1750च्या थोडंसं अगोदर, ज्यावेळेस जगामध्ये फक्त 2 आर्थिक महासत्ता होत्या, भारत आणि चीन, आणि सगळ्यात जास्त मोठी महासत्ता होती जगामध्ये नंबर 1 भारत होता. म्हणजे औद्योगिक क्रांतीच्या पूर्वी सध्याचे जे उद्योजक आहेत, सध्याचे व्यवसाय आहेत, त्याची सुरुवात 1760 मध्ये सुरू झाली. त्याच्या अगोदर जगामध्ये भारत हा आर्थिक महासत्ता होता. पण ही जे काही औद्योगिक क्रांती झाल्या 1, 2, 3 आणि आता ही जी चौथी झाली, याच्यामध्ये भारत कुठेतरी मागे पडला आणि आपण आता कसं म्हणजे जागतिक पातळीवरती फार खालच्या क्रमांकावर गेलो आहोत.
त्यामुळे गेल्या 200 वर्षांमध्ये आपण जर बघितलं तर औद्योगिक क्रांतीमुळे उद्योग व्यवसायामध्ये आपण खूप मागे पडलो. जगात 1 नंबर असलेला देश आता कुठेतरी मागे फेकला गेलेला आहे. त्यामुळे पहिल्या आणि दुसऱ्या औद्योगिक क्रांतीचा फार मोठा आपल्याला फायदा झाला नाही, कारण आपण पारतंत्र्यात होतो. तिसरी औद्योगिक क्रांती ही 1960च्या दरम्यान, ज्यावेळेस इंटरनेट आणि बाकीच्या गोष्टी सुरू झाल्या, सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट आलं, कॉम्पिटिशन सुरू झालं, आणि मग कुठेतरी मला वाटतं की भारताने त्याच्यामध्ये थोडासा परिणाम झाला आणि मग आपण काही गोष्टी त्याच्यामध्ये अंगीकार केले आणि मग एक्सपोर्ट्स वगैरे वाढले, त्यामुळे कुठेतरी भारताचा फायदा झाला. त्यामुळे ह्या पहिल्या 3 औद्योगिक क्रांतीच्या पार्श्वभूमीवरती आता आपण कुठे आहोत, तर आपण जगाच्या पातळीवरती आपण जे म्हणतो की आपण 5व्या क्रमांकावरती आहोत जीडीपीच्या बाबतीमध्ये, वर्ल्ड जीडीपीच्या बाबतीमध्ये का 7व्या क्रमांकावर, त्याच्यामध्ये डिबेट चालू असतो. जगाचा जीडीपी जो आहे तो $81 ट्रिलियन आहे आणि भारताचा जो जीडीपी आहे ते 2.8 ट्रिलियन आहे. त्यामुळे नगण्य असा भाग आहे. आपल्याला जर खरंच पुन्हा महासत्ता व्हायची असेल तर आपल्याला पुन्हा रिओरिएंटेशन करण्याची गरज आहे, आणि ते रिओरिएंटेशन काही देशाने नाही, तर प्रत्येक उद्योग व्यावसायिकाने स्वतःचं रिओरिएंटेशन करण्याची गरज आहे. आपण कुठेतरी 1750 पूर्वी आपण कसे होतो, वर्ल्ड लीडर्स होतो, उद्योग व्यवसायामध्ये होतो, शेतीमध्ये आपण त्यावेळेस वर्ल्ड लीडर होतो. आता सुद्धा मला वाटतं तिकडे आपल्याला पुढे जाण्याची गरज आहे. म्हणून या 4थ्या औद्योगिक क्रांतीमध्ये आपण सगळ्यांनी या देशाने आणि विशेषतः आपल्यासारखे आता हे जे फोरम तयार झाले त्यांनी विचार केला पाहिजे की 4थ्या औद्योगिक क्रांतीमध्ये निश्चित काय होणार आहे आणि 4थी औद्योगिक क्रांती काय असणार आहे. आपण याचा कधीच विचार करत नाही. खरं म्हणजे की ज्यावेळेस 3री औद्योगिक क्रांती, इंटरनेट वगैरे सुरू झालं, त्यावेळेस आपल्याला खूप मोठी ऑपॉर्च्युनिटी होती, पण ही ऑपॉर्च्युनिटी आपण एनकॅश करू शकलो नाही. आणि याच्यामध्ये बहुतेक सारे ज्याचा मेजर जो भाग आहे तो सिलिकॉन व्हॅली सारख्या USA असेल किंवा चायना असेल, यांनी त्याच्याकडे खरं म्हणजे त्याचा फार मोठा ऍडव्हान्टेज घेतलेला आहे आणि आपण कुठेतरी पुन्हा एकदा मागे पडलेलो आहोत. 4थ्या औद्योगिक क्रांतीपुढे जाण्यापूर्वी मी आपल्याला फक्त एक सांगेल की आपलं खरं म्हणजे की लिटरसी, आपली साक्षरता याच्याबद्दल, उद्योग व्यवसायाबद्दल जरा वाढवली पाहिजे, ती कमी आहे. आता ही साक्षरता कशासाठी आहे, तर जगाचा जो सकल उत्पादन आहे संपूर्ण जगाचं, मी आता सांगितलं $81 ट्रिलियन जो आहे, त्याच्यापैकी शेतीमधून फक्त 6.4% जीडीपी हा देशाचा, जगाचा हा शेतीमधून येतोय. आणि त्याच्यावरती अवलंबून असलेली लोकसंख्या सुद्धा 6.4%च पाहिजे. अमेरिकेमध्ये सर्वसाधारणपणे 1 ते 1.5% जे उत्पादन आहे त्या देशाचं ते शेतीमधून येतं आणि 1 ते 1.5% लोकच त्याच्यावरती अवलंबून आहेत. भारतासारख्या देशामध्ये मात्र 40-42% लोक अद्यापही याच्यावरती अवलंबून आहेत, शेतीवरती अवलंबून आहेत, आणि जीडीपी अतिशय कमी आहे. त्यामुळे हे डिस्कनेक्ट जो आहे तो लोकांनी विचार घेतला पाहिजे आणि मग याच्यामध्ये उद्योग व्यवसायामध्ये याचा कसा वापर करून घेता येईल. आपण अमेरिकेकडे नुसतंच फक्त त्यांचे सर्व्हिसेस सेक्टरकडे बघतो, पण त्यांनी शेतीमध्ये काय केलेलं आहे, कमीत कमी पॉप्युलेशनवरती जास्तच मोठा व्यवसाय कसा केलेला आहे हे बघितलं पाहिजे. मी त्याच्याकडे नंतर येईलच. थोडक्यात सांगायचं म्हणजे की आपण लार्जर पिक्चर पाहण्यामध्ये कुठेतरी मागे पडलेलो आहोत. आपण भविष्याचा विचार करत नाहीये. आपल्यामध्ये खरं म्हणजे भविष्याचा विचार करणारे याच समाजामध्ये काही लोक होऊन गेलेले आहेत आणि ते जवळजवळ 100 वर्षापूर्वी होऊन गेलेले आहेत. पण आपण आता का करत नाही याचा आपण शेवटी थोडा उहापोह करूया, ज्यावेळेस आपण भविष्यातील विषय व्यवसाय काय आहेत त्याच्याबद्दल चर्चा करूया. 4थी औद्योगिक क्रांती हा जो विषय आहे की त्याच्यामध्ये हॅनोवर मध्ये या शब्दाचा सुरू झाला की शॉप नावाचा जो वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमचे चेअरमन आहेत त्यांनी याची पहिल्यांदा सुरुवात केली की आता 4थी औद्योगिक क्रांती सुरू झालेली आहे. आणि 4थी औद्योगिक क्रांती सुरू होण्यासाठी मग असं सांगितलं जातं की या शतकाच्या 21व्या शतकाच्या 2ऱ्या दशकापासून त्याची सुरुवात झालेली आहे, म्हणजे 2011 पासून त्याची पुढे सुरुवात झालेली आहे. मी खरं म्हणजे की याची जी सुरुवात झालेली आहे 4थ्या औद्योगिक क्रांतीची ही 2007 ला झाली असं मी वैयक्तिकरित्या म्हणतो. लोक त्याच्यामध्ये डिफर होऊ शकतात, कारण 2007 मध्ये जे वॉटरशेड बदल असतात की 3री औद्योगिक क्रांतीनंतर 4थ्या औद्योगिक क्रांतीकडे जाण्यासाठी जे काही स्थित्यंतर करण्याची सुरुवात झाली ती मेजर सुरुवात ही 2007 मध्ये झाली असेल. मग त्याच्यामध्ये तुमचे आयफोन अनवेल केला गेला असेल, किंवा हेडअप नावाची कंपनी होती त्यांनी बिग डेटा त्यावेळेस सुरू केला, किंवा गिटअप मध्ये त्याचं ओपन सोर्स कोऑर्डिनेटेड असे सॉफ्टवेअर डेव्हलप करण्याचे सुरू केले असेल, किंवा फेसबुकने त्या वर्षी युनिव्हर्सिटीज किंवा एज्युकेशन इन्स्टिट्यूट पासून ते जनरल ओपन सुरू केलं.
ट्विटर हा ग्लोबल त्यांनी लॉन्च केला गेला आणि चेंज ऑर्गनायझेशनमध्ये त्याच्यामध्ये सोशल मोबिलायझेशनची वेबसाईट तयार करण्यात आली. अँड्रॉइड गुगलने त्यावेळेस लॉन्च केला आणि युट्यूब हे गुगलने खरेदी केलं. अशा प्रचंड मोठ्या यादी खूप मोठी आहे. हे 2007 साली सुरू झालं. त्यामुळे 2007 साली चौथी औद्योगिक क्रांती सुरू झाली असं मी मानतो. ऑल्दो पीपल कन्सिडर दॅट इट स्टार्टेड इन 2011. चौथी औद्योगिक क्रांती काय आहे आणि चौथ्या औद्योगिक क्रांतीमुळे आपले उद्योग व्यवसाय हे कसे असावे याच्यासाठी थोडस आपण याची साक्षरता केली पाहिजे. आपण उद्योग व्यवसाय करतो पण लार्जर पिक्चर काय आहे ते नाही बघता करतो. अर्थात ते न करताय उद्योग व्यवसाय करता येतो, तो करता विचार न घेताही अर्थार्जन करता येतं. पण जर लार्जर पिक्चर जर लक्षात आला तर आपले उद्योग व्यवसाय आणखी जास्त इफेक्टिव्ह होऊ शकतात, रिटर्न जास्त मिळू शकतात, आपलं कॉन्ट्रीब्युशन जास्त होऊ शकतं. चौथ्या औद्योगिक क्रांतीमध्ये काय आहे? चौथी औद्योगिक क्रांती जसं मी अगोदर सांगितलं की सुरुवातीला तुमचं स्टीम इंजिन आलं, नंतर इलेक्ट्रिसिटी आलं, नंतर IT आलं. चौथ्या औद्योगिक क्रांतीमध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्स, कॉग्निटिव्ह अनालिटिक्स, 3D प्रिंटिंग, रोबोटिक्स, जिनॉमिक्स किंवा मग या सगळ्या गोष्टी एकत्र येऊन हे प्रचंड स्पीडने समाज बदलतोय, प्रचंड स्पीडने व्यवसाय बदलत आहेत आणि प्रचंड स्पीडने जगाची इकॉनॉमी बदलते. आणि पूर्वीचा जो 200 वर्षाचा इतिहास जर बघितला तर ते काही दशकामध्ये काही वर्षामध्ये ते बदल व्हायचे. आज हे दैनंदिन बदल होत आहे. त्यामुळे आज आपण एखादा व्यवसाय जर सुरू केला तो उद्या राहीलच असं काही नाही. उदाहरण आपल्याला द्यायचं जर झालं तर वर्ल्ड वॉर II नंतर दुसऱ्या महायुद्धानंतर डेट्रॉइट हे मोठं अमेरिकेतलं शहर, तिथे वाहनं तयार करायला झालं आणि जगाला वाहनं पुरवण्याचं काम डेट्रॉइटने केलं आणि मग ते फ्लरिश झालं, त्याची संपत्ती वाढली, तिथल्या लोकांची उद्योग व्यवसाय वाढायला लागले. पण काही दिवसानंतर, काही दशकानंतर, विशेषतः 1971 नंतर ज्यावेळेस लिबरलायझेशन अमेरिकेमध्ये निक्सन असताना त्यांनी जे काही स्थित्यंतर केली इकॉनॉमीमध्ये, त्यानंतर तिथली कार इंडस्ट्री ही जर्मनी, फ्रान्स, इंडिया, जपान इकडे मायग्रेट झाली आणि मग डेट्रॉइट अक्षरशः घोस्ट सिटी झालं. असं भूतासारखी तिथे परिस्थिती निर्माण झाली, बिल्डिंगच्या बिल्डिंग घोस्ट पडायला लागल्या. त्यामुळे एखादी इंडस्ट्री कायमस्वरूपी चालूच राहील असं नाही. काही इकॉनॉमिक पॉलिसीजमुळे पूर्ण शहरचे शहर हे ओसाड पडायला लागतात. त्याच्यामुळे खरं म्हणजे याच्यामध्ये इव्हन व्यवसाय ओसाड पडायला. आपल्याला खरं म्हणजे की व्हॉट्सअपवरून असे खूप तुम्ही मेसेज वाचले असतील की कोडॅक नावाची फिल्म तुमच्यापैकी बऱ्यापैकी ज्यांनी पूर्वी कॅमेरा वापरले असेल, कोडॅक फिल्म असायची. त्याच्यामध्ये 1 लाख त्यांचे 98,000 एम्प्लॉईज 2-4 वर्षामध्ये ते हे गेले आणि कारण डिजिटल कॅमेरे आले. अशा खूप टेक्नॉलॉजी आल्यामुळे व्यवसाय सगळे चेंज झालेले आहेत. इथून पुढे जे चौथ्या औद्योगिक क्रांतीमध्ये जे होणार आहे त्याचं थोडंसं मॉर्फॉलॉजी, फिजिओलॉजी, अॅनाटॉमी आपण बघण्याची गरज आहे की इथून पुढे हे स्थित्यंतर काय होणार आहे. याच्यामध्ये एक पाहिलं पाहिजे की इथून पुढे आर्टिफिशियल इंटेलिजन्स हा प्रत्येक व्यवसायामध्ये, प्रत्येक इंडस्ट्रीमध्ये आणि प्रत्येक क्षेत्रामध्ये, पर्सनल लाईफस्टाईलमध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्स हा येणार आहे. आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्समुळे मग काय होणार आहे की खरं म्हणजे की याच्यामुळे खूप चांगल्या गोष्टी घडणार आहे की त्याच्यामुळे माणसाचं आणखी जास्त सुविधा वाढतील, या सगळ्या गोष्टी होणार. पण उद्योग आणि व्यवसायाच्या बाबतीत जर बघितलं तर आपण या आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा जर वापर करून घेतला नाही किंवा त्याच्यामध्ये डायरेक्टली आपण आलो नाही, आज जर बघितलं तर आर्टिफिशियल इंटेलिजन्स क्रिएट करण्याच्या दृष्टीने भारत तसा खूप मागे आहे. आपण याच्यामध्ये बहुतेक सारा जो इन्कम जे जात आहे ते USA कडे आणि काही प्रमाणामध्ये चायनामध्ये जात आहे. आपण तिथे मागे पडलो. त्यामुळे चौथ्या औद्योगिक क्रांतीमध्ये आपण पहिल्या 2 क्रांतीमध्ये जसे मागे पडलो तसे मागे पडण्याची गरज आहे. आणि म्हणून उद्योग आणि व्यावसायिकांनी याच्यामध्ये की हे आर्टिफिशियल इंटेलिजन्सचे स्वतः त्याच्यामध्ये कुठेतरी पार्टिसिपेट होणं, त्याच्यामधून नॉलेज बेस तयार करणं आणि त्याच्यामध्ये त्याचे फायदा घेणे किंवा मग आर्टिफिशियल इंटेलिजन्स टेक्नॉलॉजीचा वापर आपल्या उद्योग व्यवसायामध्ये करणं, ह्या 2 गोष्टी त्याच्यामध्ये घडतात. याचा ओव्हरऑल इम्पॅक्ट काय होणार आहे की मी बाकीच्या गोष्टीकडे येतो. ओव्हरऑल इम्पॅक्ट असा आहे की कॉग्निटिव्ह अनालिटिक्स सॉफ्टवेअर्स असतील, बाकीचे 3D प्रिंटिंग असेल किंवा बाकीच्या गोष्टी असतील, यामुळे जे रोजगार आहेत, आतापर्यंत पहिल्या 3 औद्योगिक क्रांतीमध्ये प्रत्येक वेळेस रोजगार वाढला. म्हणजे सुरुवातीला वाटलं होतं की यंत्र हे माणसाचं काम घेऊन जातील, जनावरांचं काम घेऊन जातील आणि माणूस बेरोजगार होईल.
नंतर मास प्रोडक्शन झालं आणि सगळं ते झालं, पण प्रत्येक वेळेस रोजगार वाढत गेला. चौथ्या औद्योगिक क्रांतीमध्ये मात्र आता रोजगार हा बऱ्याच ठिकाणी संपुष्टात येणार आहे. कारण ही बरीचशी जी कामं आहेत मोर एफिशियंटली ही आर्टिफिशियल इंटेलिजन्स किंवा कॉग्निटिव्ह अॅनालिटिक्स प्रमाणे 3D प्रिंटिंग मधून किंवा रॉबोटिक्स मधून हे यंत्र करतील किंवा त्या टेक्नॉलॉजीमध्ये तशी काही कामं करण्याची गरज पण राहणार नाही, असं पण त्याच्यामध्ये होणार आहे. त्यामुळे रोजगार मोठ्या प्रमाणामध्ये कमी होण्याची शक्यता आहे. रोजगार कुठे कमी होणार आहे तर छोटे छोटे व्यावसायिक असतील किंवा मिडल लेवलचे जे उद्योजक असतील अशा ठिकाणी त्यांचे ऑपॉर्च्युनिटीज कमी होतील आणि मग लार्जर कॉर्पोरेशन त्याच्यामध्ये याचा जास्तीत जास्त फायदा हे लार्जर कॉर्पोरेशन घेतील, हे आर्टिफिशियल इंटेलिजन्स किंवा बाकीच्या टेक्नॉलॉजी असेल. त्यामुळे हे लक्षात घेतलं पाहिजे की रोजगार हा चौथ्या औद्योगिक क्रांतीमध्ये निश्चितपणे काही प्रमाणात कमी होणार आहे. वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमच्या एका अंदाजानुसार त्यांचा 2018चा एक रिपोर्ट आहे, आपल्याला तो इंटरनेटवर पाहायला मिळेल. त्यांनी असं प्रेडिक्ट केलेलं आहे की पुढच्या 10-15 वर्षामध्ये सध्याच्या ज्या नोकऱ्या आहेत त्यापैकी 65% नोकऱ्या संपुष्टात आलेल्या असतील. अर्थात काही नवीन नोकऱ्या तयार होतील नवीन क्षेत्रामध्ये, पण त्या तितक्याशा पुरेसे असणार नाही. असंच ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीचा पण रिपोर्ट आहे, जे एक आहे की जगामध्ये नोकऱ्या कमी होतील. त्यामुळे अर्थार्जनाची जी साधनं आहेत ती साधनं हे मास लोकांच्याकडे जे होती ते कमी होऊन लार्जर कॉर्पोरेशन, म्हणजे जसं आपल्याला माहिती असेल की ऍपलने गेल्या महिन्यातच त्यांचा जो हे त्यांचं कॅपिटलायझेशन आहे ते $2.8 ट्रिलियन झालं होतं ह्याच्यामध्ये. आता हे किती आहे, ते भारत देशाचा जो GDP आहे त्याच्यापेक्षाही जास्त आहे. म्हणजे एक कंपनी जगामध्ये की जी फक्त कंपनी आहे, त्याचं अस्तित्व खरं म्हणजे आपल्या भाषेमध्ये जर बोलायचं झालं तर किराणा दुकान आहे, त्याचा काही देश नाही किंवा काही नाही, पण त्याचं $2.8 ट्रिलियन पेक्षा जास्त त्याची इकॉनॉमी झालेली आहे, भारताच्या 1 वर्षाच्या GDP पेक्षा जास्त. याचा अर्थ असा आहे की लार्जर कॉर्पोरेशन्स हे छोटे छोटे उद्योग आणि व्यावसायिक यांना गॉबल अप करत जातील, त्यांना ते ऍसिम्युलेट करत जाणार आहेत आणि या सगळ्या गोष्टीमध्ये मग कुठेतरी छोटे उद्योग व्यावसायिक हे कमी व्हायला लागतील. हे एक लार्जर पिक्चर आपण आता काय ठीक आहे, माझा उद्योग व्यवसाय आहे, मला अजून 10-15 वर्ष मला काही याच्यामध्ये लक्ष द्यायची गरज नाहीये असं आपल्या मनामध्ये असेल तर ते कृपा करून काढून टाका. कारण जो चेंज होतोय त्याचा स्पीड हा प्रचंड आहे. आणि मी कोविडच्या बाबतीत बोलत नाही, हे कोविडच्या पार्श्वभूमीवर होत नाहीये, तो कोविडच्या पूर्वीची परिस्थिती आहे आणि कोविडमुळे त्याच्यामध्ये आगीमध्ये तेल लुटण्याचं काम केलेलं आहे. त्यामुळे चौथ्या औद्योगिक क्रांतीमध्ये आपण काय करायचंय, आपल्याला साधं उदाहरण जर द्यायचं झालं तर मी आपल्याला एक सांगेल की याच्यामध्ये ज्या आता नवीन कार्स येत आहेत, वाहनं येत आहेत, ते बरेचशी वाहनं आता इलेक्ट्रिसिटीकडे ते होतात, इलेक्ट्रिकल कार्स होत आहेत. आता इलेक्ट्रिकल कार होण्यामुळे काय होणार आहे की आपल्यापैकी काही लोक याच्यामध्ये असतील की काही ऑटो अँसिलरी मध्ये छोटे छोटे पार्ट बनवण्यामध्ये जगामध्ये ते चालू असतं की छोट्या अँसिलरी मध्ये तयार होतात. जवळजवळ 20,000 पार्ट्स एका कारमध्ये असतात आणि ते छोटे व्यावसायिक तयार करत असतात. इलेक्ट्रिकल जर व्हेकल आला तर याच्यामध्ये मग हे सगळे पार्ट्स असण्याची गरज राहणार नाही, काही शेकडो पार्ट्स त्याच्यामध्ये असले, हजारामध्ये असणार नाही. त्यामुळे ह्या सगळ्या ऑटो अँसिलरीज जे बिझनेसेस आहेत छोटे छोटे ते निस्तनाभूत होणार आहेत, ते नष्ट होणार आहेत आणि त्याच्यामुळे मग हा जो व्यवसाय आहे हा व्यवसाय चालला जाईल. हे मी उदाहरण म्हणून देतोय. असे व्यवसाय जर कुठे आपले याला होत असतील, डिस्टर्ब होणार असतील, ते आत्तापासूनच लोकांनी या चौथ्या औद्योगिक क्रांती विचार केला पाहिजे. त्याचा दुसरा परिणाम असा होईल की लोक कार खरेदी करणे कमी होईल, कारण मग कनेक्टेड जो हे आहे तुमच्या ऑटो कारच्या बाबतीमध्ये ऑटो कार्स येतील, ड्रायव्हरलेस कार्स येतील, तो अजून ऍडिशनल त्याच्यामध्ये इम्पॅक्ट होणार आहे. ते झाल्यानंतर मग सगळे कार्स इंटरनली कनेक्ट करते, एकाच ब्रेनवरती चालणार असल्यामुळे ऍक्सिडेंटचं प्रमाण नगण्य होईल. ऍक्सिडेंटचं प्रमाण नगण्य झाल्यामुळे मग तुमच्या इन्शुरन्स कंपन्या ह्या डबघाईला येतील आणि इन्शुरन्स कंपन्या डबघाईला आल्यानंतर मग त्यामध्ये तिथलं एम्प्लॉयमेंट कमी होईल. म्हणजे एकंदरीतच हे कॅस्केडिंग इफेक्ट हे वेगळ्या क्षेत्रामध्ये होणार. ते तुमचा उद्योग व्यवसाय काय आहे, तुमच्या उद्योग व्यवसायाच्या बाबतीमध्ये काय होऊ शकतं, हे खरं म्हणजे की तुम्ही स्वतंत्र याचे सेमिनार तयार केले पाहिजे, त्याच्यावरती चर्चा केली पाहिजे आणि नुसतंच आपल्यावरती इम्पॅक्ट होतो किंवा नाही हे बघण्यापेक्षा हा जर इम्पॅक्ट होणार असेल तर तो इम्पॅक्टचा फायदा कसा करून घेता येईल याची सुरुवात या चौथ्या औद्योगिक क्रांतीच्या बाबतीमध्ये आपण सर्वांनी करून घेतली पाहिजे. हा विषय तसा खूप मोठा आहे चौथ्या औद्योगिक क्रांतीचा, मी त्याच्यामध्ये जाणार नाही. पण एक आहे की ह्या चौथ्या औद्योगिक क्रांतीमुळे नवीन व्यवसाय, नवीन उद्योग
याच्यामध्ये उदयाला येणार आहेत. आपण हे नवीन उद्योग आणि व्यवसाय हे याच्यामध्ये कधी बघत नाहीत. आपण आपले जे ट्रॅडिशनल उद्योग आणि व्यवसाय चालू असतात त्याच्यामध्ये आपण लक्ष देतो. इथून पुढे या फोरमने तरी असा विचार केला पाहिजे की इथून पुढे जर करायचं असेल तर नवीन कुठल्या ऑपॉर्च्युनिटीज आपल्याला येणार आहेत त्याची चर्चा झाली पाहिजे आणि त्या एकत्र झालं पाहिजे. आपल्याला माहिती असेल की कदाचित यापूर्वी आपण चर्चा केली असेल की सासवड माळी शुगर फॅक्टरी जी आहे ती 1911 म्हणजे त्याची चर्चा 1890च्या दरम्यान सुरू झाली होती. त्यावेळेस साखर उद्योगामध्ये काही नव्हतंच, तर ते माळी याच समाजाने भविष्य पाहून आपण खरं म्हणजे की आता इतर काय करतो सद्यस्थिती हे बघतो ते भविष्यामध्ये हे करत होते. त्यांनी काही ठराविक गिरमे असतील किंवा पांढरे असतील किंवा अशा लोकांनी एकत्र येऊन त्यांनी एक त्यावेळेस जॉईंट स्टॉक कंपनी तयार केली, फॉरेनवरून मशिनरी इम्पोर्ट केली आणि मग ऑफिस त्यांचं कुठे होतं तर एक घोंगडी आणि थोडेफार कागदपत्र हे ऑफिस असं सुरू केलं आणि सगळ्यांनी एकत्र येऊन त्याचं कॉन्ट्रीब्युशन केलं. त्यांचं पहिले 50,000 रुपये फक्त त्यांच्याकडे जमले होते, नंतर त्यांनी एकत्रित कॉन्ट्रीब्युट केलं. मी याच्यासाठी सांगतो त्यांनी भविष्य बघितलं होतं आणि ते भविष्य केवळ एका माणसाने बघितलं नव्हतं, हे एकत्रित भविष्य बघितलेलं होतं. आणि सध्या म्हणजे त्यावेळेस ते करू शकत होते तर आपण 21व्या शतकाच्या दुसऱ्या दशकाच्या शेवटी आपण का करू शकत नाही? चौथ्या औद्योगिक क्रांतीमध्ये हे जास्त महत्वाचं झालेलं आहे, कारण एकत्रित येऊन जो व्यवसाय होणार आहे आणि भविष्याचा विचार करून येणार तो एक माणूस विचार करू शकत नाही. त्याला क्राऊड इंटेलिजन्स लागतो. जसं क्राऊड फंडिंग आहे तसं क्राऊड इंटेलिजन्स आहे की सगळ्यांनी एकत्र बसून मग भविष्यासाठी जसं त्यांनी 1932-35च्या दरम्यान सासवड माळी शुगर फॅक्टरीचा विचार करून ते पुढे नेलं आणि जे अजूनही चालू आहे. आता तुमच्यापैकी काही लोकांनी खरं म्हणजे की असा जो भविष्यासाठी कुठला व्यवसाय असू शकतो आणि तो एकत्रित इकॉनॉमी आणून त्यावेळेस तर त्यांनी जॉईंट स्टॉक कंपनी सुरुवात केली होती. खरं म्हणजे त्यावेळेस हा कन्सेप्टही तसा नवीन होता. आता खरं म्हणजे सध्याच्या इकॉनॉमीमध्ये तुम्ही कुठलं इकॉनॉमिक्सचं मॉडेल एकत्र आणता आणि या चौथ्या औद्योगिक क्रांतीमध्ये त्याचा कसा ऍडव्हान्टेज घेता ते उपवायचं राहील. चौथ्या औद्योगिक क्रांतीमध्ये जर आपण त्याच्यामध्ये लक्ष दिलं नाही तर मला वाटतं की हे जे उद्योग आहेत हे सगळे आपले सध्याचे उद्योग कुठे ना कुठेतरी त्याला डेंट येण्याची शक्यता आहे, कुठे ना कुठेतरी ते कमी होण्याची शक्यता आहे. छोट्या प्रमाणात उद्योग चालू राहतील पण काही उद्योग हे एलिमिनेट होण्याच्या ऐवजी जर सगळ्यांनी जर काही एकत्र केलं तर ही उद्योग एलिमिनेशनची जी प्रोसेस आहे ती प्रोसेस कुठेतरी आपल्याला सीमित करता येणं शक्य होईल. त्यामुळे माझं सगळ्यांना आपलं एक सजेशन राहील की चौथ्या औद्योगिक क्रांतीमध्ये अगेन कम टुगेदर आपण या सगळ्या गोष्टीमध्ये की आपण पुन्हा एकदा एकत्र आलं पाहिजे. नवीन इकॉनॉमिक मॉडेल जे आहे नवीन इकॉनॉमिक मॉडेल ठरवलं पाहिजे आणि मग या सर्वांची गोष्टी केली पाहिजे. चौथ्या औद्योगिक क्रांतीमध्ये आणखी एक महत्वाचा विषय असा आहे की यामध्ये जे मध्यंतरी मी झालो होतो नंतर परत मी हे झालो. काही प्रॉब्लेम आहे? गावतरे सर तुमचा माईक ऑफ करा. झगडे सर नाही प्रॉब्लेम नाहीये सर. काही नाहीये सर. नाहीये का? नाही 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 मला वाटलं काही माझ्याकडून काही प्रॉब्लेम आहे की नाही सर. नाही कंटिन्यू करा सर. तर याच्यामध्ये चौथ्या औद्योगिक क्रांतीचा मला वाटतं की हे पहिला जरी लेक्चर असलं तरी प्रत्येक सेक्टरसाठी आपल्याला चौथ्या औद्योगिक क्रांतीपासून आपण कसं प्रोटेक्शन मिळवू शकतो किंवा मग त्याच्यामध्ये आपल्यासाठी काय संधी आहेत काय ऑपॉर्च्युनिटीज आहेत याच्या बाबतीमध्ये आपण सर्वांनी एकत्र बसून विचार केला पाहिजे. चौथ्या औद्योगिक क्रांती बरोबरच जसं पहिली औद्योगिक क्रांती झाली आणि भांडवलशाही उदयास आली, इकॉनॉमिक्स उदयास आला, चौथ्या औद्योगिक क्रांतीमध्ये सुद्धा एक नवीन इकॉनॉमिक्स नवीन अर्थशास्त्र उदयास योग घातलेला आहे. त्या अर्थशास्त्राचा खरं म्हणजे की आता तुम्ही काय कसा उपयोग करून घेणार आहात त्याचे तुम्ही भागीदार कसे होणार आहात उद्योग आणि व्यावसायिकांचे. आपण जर त्याचे भागीदार झालो नाही तर चायना आणि तुमचे USA हे ते कुठल्याही पद्धतीने करून घेत आहे. आपल्याला असं एक साधं उदाहरण सांगतो की हे भागीदार प्रमाण काय आहे. पूर्वी ज्यावेळेस फोर्ड किंवा ह्या कंपन्या होत्या त्यांच्याजवळ 54% त्यांचा रेव्हेन्यू हा पगारावरती जायचा आणि बाकीचा मग त्यांचे बाकीच्या गोष्टीवरती जायचा. आज जर आपण अमेझॉनचा जर बघितला तर 1% फ्रॅक्शनचा सुद्धा त्यांचा हे जो भाग आहे तो पगारावरती जात नाही एम्प्लॉईच्या. त्यांनी त्यांचा तो मोठा प्रॉफिट आहे. मग हे अमेझॉन करू शकतं, हे गुगल करू शकतं, हे मायक्रोसॉफ्ट करू शकतं. मग आपला उद्योग व्यावसायिक या समाजाचा उद्योग व्यावसायिक हे जे प्रॉफिटची लेवल आहे आता तुमचा प्रॉफिट काय 15%, 20%, 30% या रेंजमध्ये असतो. मग ह्या मोठ्या कॉर्पोरेशन्स या चौथ्या औद्योगिक क्रांतीचा उपयोग करून खरं म्हणजे तिसऱ्या औद्योगिक क्रांतीचा ते उपयोग करतात. चौथ्यामध्ये ते आणखी जास्त करू शकतील. तर मग हे प्रॉफिटचा जो रेंज आहे तो आपण हे 15%, 20%, 30% काय सीमित करतोय.
हा प्रॉफिटचा रेंज त्यांनी तर कुठपर्यंत नेलेला आहे, 80-90% प्रॉफिट किंवा त्याच्यापेक्षा जास्त. जर तुम्ही अमेझॉन जर बघितला तर कदाचित 95-96% त्यांचा प्रॉफिट असू शकेल जर तुम्ही रिअल टर्म्स मध्ये विचार केला तर. त्यामुळे हे इकॉनॉमिक्स आहे बिझनेसचं, ते आपण आता जर समजून घेतलं नाही तर मग आपण कुठेतरी असंच स्ट्रगल करत राहू की चला हा व्यवसाय चालू आहे आणि मग काही ठिकाणी काही लोकांचे व्यवसाय बंद पडतील, मग तो बांधकाम व्यवसाय असेल किंवा मग बाकीचे कुठले छोटे मोठे व्यवसाय असतील. ह्या सगळ्या गोष्टींमध्ये हे इकॉनॉमिक्स नुसती चौथी औद्योगिक क्रांती नाही तर चौथ्या औद्योगिक क्रांतीतलं अर्थशास्त्र जर समजून घेतलं नाही आणि त्याचे जे पैलू जे आता बदलत आहेत, दररोज त्याचे पैलू बदलत आहेत, ते जर आपण बघितले नाही तर मला वाटतं की मग उद्योग या समाजाचा जो एक वर्ग आहे जो उद्योगामध्ये फार निष्णात आहे तो कुठेतरी त्याला डेंट येण्याची शक्यता आहे. आणि म्हणून आपण हे सगळं बघितलं पाहिजे. भविष्यामध्ये कशासाठी अपॉर्च्युनिटी असतील, आता आपण थोडंसं उद्योगाच्या बाबतीत हे करूया. भविष्यामध्ये अपॉर्च्युनिटीज ह्या केवळ काही ठराविक क्षेत्रामध्येच असणार आहेत. सगळे क्षेत्रामध्ये आता अपॉर्च्युनिटीज सीमित होणार आहेत. उदाहरणार्थ आपण जर बघितलं शेतीमध्ये जर आपण बघितलं तर ह्याच्यासाठी शेतीची निश प्रकारची शेती म्हणजे कुठे की ऑर्गॅनिक शेती, हे सगळं झालं, हे सगळं सांगतात, सगळं होत आहे. पण ज्या समाजाचा इतिहास हा शेतीचा आहे त्यांनी चौथ्या औद्योगिक क्रांतीमध्ये शेतीपासून कसं अर्थार्जन करायचं, म्हणजे याचा एक प्लॅटफॉर्म हे चांगला बनवू शकतात. त्यांचा कनेक्ट आहे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये, देशामध्ये हा समाजात जोडला गेला शेतीच्या बाबतीमध्ये, प्लॅटफॉर्मच्या बाबतीमध्ये. तर अमेझॉन सारखं मॉडेल तसं होऊ शकतं. आणि मग लिंकेजेस ऑफ प्रोड्युसर अँड कन्झ्युमर्स असं करून मला वाटतं की मोठ्या प्रमाणामध्ये एक चांगला व्यवसाय हा समाज करू शकतो. हे कसं करायचं आहे हे मला माहिती नाही. खरं म्हणजे मी पुण्यामध्ये ज्यावेळेस PMRDला मेट्रोपॉलिटन कमिशनर होतो त्यावेळेस एक आपले सीडॅक मध्ये आपल्या समाजापैकी एक तिथे एम्प्लॉई होते, ते मला भेटायला आले. त्यांना मी एक सजेस्ट केलं होतं की तुम्ही असे IT मधले जे प्रोफेशनल्स आहेत असे सगळे तुमच्या नोकऱ्या चालू ठेवा, तुमचे व्यवसाय चालू ठेवा, तुम्ही एकत्र या आणि कुठलं तरी ऍप किंवा कुठला तरी बिझनेस आयडिया, जे मी म्हटलं मी पण कॉन्ट्रीब्युट करतो, तुम्हाला कुठली बिझनेस आयडिया जर द्यायची असेल तर आपण असं सगळं एकत्र येऊन, जसं सासवड माळी शुगर फॅक्टरीने 100 वर्षापूर्वी केलं, 100 वर्षापूर्वी झालं आता, तसं इथे आपण 21व्या शतकामध्ये का करू शकत नाही. खरं म्हणजे की हे एकत्र येण्याची प्रक्रिया आहे, ते फक्त बोलण्यापुरता किंवा वेगवेगळ्यापुरता न राहता काहीतरी कॉन्क्रीट असं क्राऊड इंटेलिजन्स किंवा क्राऊड फंडिंग करून हे सगळे जे एकत्र आले तर मोठ्या प्रमाणात त्याला व्हर्च्युअल फोरम तयार, कॉमर्स फोरम तयार होऊ शकतो किंवा व्हर्च्युअल इंडस्ट्रियल इस्टेट तयार होऊ शकते की ज्याच्या माध्यमातून असं हे होईल. त्यामुळे मला आपल्या सगळ्यांना भविष्याच्या व्यवसायाबद्दल एक सांगायचं आहे की सगळ्यांनी एकत्र येऊन ही चर्चा तर करावीच, पण त्यापेक्षा काहीतरी कॉन्क्रीट असं एक मॉडेल तयार करावं. जसं मी अगोदर सांगितलं की लिंकेजेस, फार्म लिंकेजेस आणि मग फॉरवर्ड लिंकेजेस, कस्टमर पर्यंतचे लिंकेजेस करण्यासाठी काय करताना शक्य आहे. दुसरी गोष्ट अशी आहे की आपण हा जो समाज आहे तो केवळ याच्यामध्ये अडकलेला आहे की बाजारामध्ये काय खपतं आहे आणि आम्ही ते विकणार आहोत किंवा त्याच्यासाठी चालतं आणि त्याच्यामध्येच तो अडकलेला आहे. सध्याचा समाज जो आहे तो मार्केट इन सोसायटी नाही, तो सोसायटीचं मार्केट केलेला समाज आहे. म्हणजे एखाद्याला जर लोकांना काही गरज नसली तरी ते विकणं तुम्ही तयार करा, पण ते घेतील अशी त्याची हे तयारी करा. तिथे आपण कुठेतरी म्हणजे हे कमी पडतोय. याच्यासाठी अशा काही टेक्नॉलॉजीज, असे काही प्रॉडक्ट्स, असे काही सर्व्हिसेस, डिस्रप्टिव्ह थिंकिंग, या सगळ्या गोष्टीसाठी केलं पाहिजे. आता डिस्रप्टिव्ह थिंकिंग हा एक विषय वेगळा आहे, पण ट्रॅडिशनल बाबीत आपण जर व्यवसाय केला किंवा उद्योग जर केला तर तो तेवढेच 15, 20, 30% तुम्हाला प्रॉफिट देण्याची शक्यता आहे, तो मिळेलच असं नाही. पण थोडंसं डिस्रप्टिव्ह थिंकिंग आपण याच्यामध्ये की काहीतरी वेगळं विचार करून केलं पाहिजे. जसं उबरने केला, ओलाने केला, एअरबीएनबीने केला, की काही नसताना आता एअरबीएनबी नावाची सगळ्यात मोठं हॉटेलची चेन असल्यासारखं झालेलं आहे की कुठल्याही हॉटेलपेक्षा ते मोठे आहेत. त्यांनी फक्त एक प्लॅटफॉर्म तयार केला आणि सिस्टम्स आणलाय. असं काही डिस्रप्टिव्ह इनोव्हेशन या फोरमच्या मार्फत जर केलं आणि लोकांना एकत्र केला, निधी मला वाटतं की याच्यामध्ये हा विषय असू शकत नाही, कारण 21व्या शतकामध्ये निधी मिळणं तितकं असं मुश्किल नाहीये. आपल्याला सांगायला हरकत नाहीये की जगामध्ये हिस्टॉरिकली जगाचं डेट म्हणजे जगावरचं कर्ज जे आहे ते प्रचंड आहे, पण त्यापेक्षाही जगाकडे आता सध्या कॅश पडून आहे. म्हणजे 38% कॅश जगाकडे पडून आहे, ज्याचा काही वापर कुठेच होत नाही. त्यामुळे आपल्याकडे कॅपिटल जगामध्ये प्रचंड आहे, त्याचा वापर कसा करायचा हे कोणाला माहिती नाही. जर अशा फोरमने कुठली एखादी कल्पना केली
तर मला वाटतं की फायनान्स किंवा त्याच्यासाठी लागणारं कॅपिटल हे मिळणं कसं मुश्किल नाहीये. गरज असते ती फक्त एकत्र येण्याची आणि तशा आयडियाज हे करून ते मार्केट करण्याची. आता एक कुठले सेक्टर आपल्या याच्यामध्ये असू शकतील, मी जसं ऍग्रिकल्चर सांगितलं तसं जग सध्या एक वार्धक्याकडे झुकलेलं आहे. या जगाचे पॉप्युलेशन जी आहे, लोकसंख्या जी आहे ती थोडीशी वार्धक्याकडे झालेली आहे. आणि मग याच्यामध्ये कदाचित असंही असू शकतं की ज्यावेळेस माणसं जास्त ओल्ड असतात जगामधले ज्या देशाची, तिथे त्यांना औषधांची मात्रा जास्त लागते, औषधं जास्त लागतात. हे एक असा सेक्टर आहे. आणि मी ज्यावेळेस एफडीए कमिशनर होतो तेव्हापासून हे असं की आपण खरं म्हणजे की कॉपरेटिव्ह किंवा असं कुठलं तरी एक कंपनी असावी आणि हे याच्यामध्ये मार्केटिंग किंवा मॅन्युफॅक्चरिंग जे त्याला जोपर्यंत माणूस आहे तोपर्यंत ते चालणार आहे, जोपर्यंत अशा टेक्नॉलॉजी येत नाही तोपर्यंत ते चालणार आहे. त्यामुळे अशा क्षेत्रामध्ये या फोरमने का जाऊ नये. खरं म्हणजे की हा फोरम असा आहे की याच्यामध्ये जर विचार जर केला आणि सगळे जर एकत्र आले तर प्रचंड काही काम करू शकतो. त्यामुळे मेडिसिन हा एक असा सेक्टर आहे की त्याच्यामध्ये होऊ शकतं. तिसरा सेक्टर आहे की आता तुमचे सध्याचे डिग्री कोर्सेस आहेत किंवा पोस्ट डिग्री कोर्सेस आहेत काही ठराविक सोडता ते खरं म्हणजे आता त्याचे रिडंडंट होणार, त्याचा काही उपयोग होणार नाही. त्यामुळे स्किल बेस्ड ट्रेनिंगचे जे कोर्सेस सुरू होतील असे कोर्सेस देण्याचे जर युनिव्हर्सिटीज किंवा काही इन्स्टिट्यूशन जर तयार केले की एक निश कोर्सेस सुरू केले त्याची गरज आहे. आणि मग कंटिन्युअस एज्युकेशन हा जो प्रोग्राम जगामध्ये आता सुरू झालेला आहे की माझा जॉब हे आता मी जर मेकॅनिक असेल तर उद्या तो मेकॅनिकचा जॉब जाईल, मग मी दुसरा कुठला जॉब शोधण्यासाठी माझं दुसरं स्किल असलं पाहिजे. मग माझ्या नोकरी त्या डिग्रीपेक्षा दुसरी डिग्री माझी तयार होण्यासाठी प्रक्रिया माझी चालू राहील. त्यामुळे कंटिन्युअस जॉब हे एक फील्ड जे आहे की कंटिन्युअस चेंज ऑफ जॉब, त्यामुळे कंटिन्युअस स्किलिंग हा एक नवीन सेक्टर तिथे आलेला आहे. इथे कुठे जर आला तर मला वाटतं की त्याचा उपयोग होईल. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे की फ्युचरमध्ये जे काही टेक्नॉलॉजी येणार आहे त्या टेक्नॉलॉजीमध्ये सगळ्यात महत्वाची टेक्नॉलॉजी अशी आहे की फूड जे आहे हे फूड आपला खरं म्हणजे या समाजाचा ऍग्रिकल्चर हा बेस असल्यामुळे फूड जे होतं काही ठिकाणी आता काही देशामध्ये प्रोसेस फूडची पर्सेंटेज हे किचनमध्ये कुक केलेल्या फूडपेक्षा वाढलेलं आहे. अमेरिकेमध्ये काही शहरामध्ये किचनचं प्रमाण जे किचन जे रेडीमेड विकले जातात ते कमी होत चाललेले आहे. याचा अर्थ आहे की लोक प्रोसेस फूडकडे जास्त वळू लागलेले आहेत. हे भविष्य आहे. म्हणजे चौथी औद्योगिक क्रांती असो नसो, कोविड असो नसो, लोक हे प्रोसेस फूड म्हणजे कमीत कमी घरी शिजवणं याच्याकडे जग चाललेलं आहे. आपल्याकडे अजून तितकंसं ते प्रमाण नाहीये. पण आपल्याला सांगायला एक हरकत नाही की ब्राझील सारख्या आपल्याच इकॉनॉमी असलेल्या देशामध्ये 70% त्यांचे फळ आणि भाजीपाला हा प्रोसेस होतो. आपल्याकडे 4-5-6% पर्यंत प्रोसेस होतो. त्यामुळे या समाजाला हे प्रोसेसिंग करण्याची आणि रेडीमेड फूड हे करण्याची आणि भारतच त्याच्यासाठी खूप मोठा हे असू शकतो, क्लायंट कस्टमर बेस असू शकतो, फॉरेन तर आहे. हा एक मोठा वर्जिन सेक्टर आहे. हा खरं म्हणजे ऑक्युपाय जर करायचा ठरवला, जसं सासवड माळीने सुरू केलं होतं की तो एक प्रोसेसिंगच होतं, उसाचं प्रोसेसिंग होतं. आता जे प्रोसेसिंग आहे ते प्रत्येक बाबीमध्ये की इन्स्टंट असेल काही असेल तुम्ही काही तयार करा, पण एक असा ब्रँड एस्टॅब्लिश करून एक लार्ज स्केलवरती फूड एक सेक्टर आहे तो कायमस्वरूपी कसा ऑक्युपाय करता येईल. खरं म्हणजे याच्या पुढची स्टेज आहे. काही कंपन्या आता बीफ असेल किंवा मटन ह्या सगळ्या गोष्टी प्राण्यापासून करण्याच्या ऐवजी ते आता लॅबोरेटरी मधून ग्रो करायचं चालू आहे. आणि 1-2 ठिकाणी ते प्रयोग सक्सेसफुल झालेले आहेत की हे प्रोटीन आहे की जे टेस्ट म्हणजे तुमचं चिकन सारखं चिकनच टेस्ट होईल, पण ते लॅब ग्रोन असेल, लॅबोरेटरीमध्ये ग्रो केलेलं असेल, टिश्यू कल्चर टाईप असेल. ते अशामध्ये जर जायचं असेल तर मला वाटतं की कुठेतरी या समाजाने फळांच्या बाबतीमध्ये याच्यामध्ये कमीत कमी प्रोसेसिंग मध्ये तरी गेलं पाहिजे. काही ज्यांचा काही याच्याशी संबंध नाहीये असे लोक या उद्योगामध्ये खूप पुढे गेलेले. आता तुमचा मॅगी जे बनवणारे नेसले असतील किंवा ह्या बाकीच्या गोष्टी आहेत यांचा खरं म्हणजे या फूडशी काही संबंध नाही, पण त्यांनी त्यांचा वापर करून घेतलेला आहे. हे सेक्टर हा जो फूड प्रोसेसिंग सेक्टर आहे आणि मी एफडीएला मी फूड सेफ्टी कमिशनर पण होतो. ऑपॉर्च्युनिटीज प्रचंड आहे, त्याच्यामध्ये मार्जिन्स प्रचंड आहे. कमी कुठे आहे की त्याच्यामध्ये फक्त ब्रँडिंग आणि मार्केटिंगची. या ग्रुपमध्ये मार्केटिंग आणि ब्रँडिंगचे काही स्पेशलिस्ट असतील किंवा ते हायरही करता येणं शक्य आहे. त्यामुळे मला वाटतं एकत्र येऊन कुठेतरी याच औद्योगिक क्रांतीच्या या सेगमेंटमध्ये सगळे उद्योग व्यवसाय जर प्रॉब्लेम मध्ये येणार असतील तर मग जो प्रॉब्लेम मध्ये काही दशकं तरी अजून प्रॉब्लेम मध्ये येणार नाही अशाकडे खरं म्हणजे आपण त्याकडे झुकलं पाहिजे. यामध्ये ह्या सगळ्या गोष्टीचा जर आपण ओव्हरऑल विचार केला तर मला एक गोष्ट जाणवते की सगळ्यांनी एकत्र येऊन आयडियाज हे करून बिझनेस मॉडेल बनवून त्याची आता सुरुवात केली पाहिजे.
ही चर्चा कुठेतरी आता आपण सुरू केलेली आहे, चांगली गोष्ट आहे. पण त्याच्यासाठी सुरुवात करायची जर असेल तर कुठे त्याचं ब्रेन स्टॉर्मिंग करायचं असेल, त्याच्यामध्ये गव्हर्नमेंटचे कुठल्या अडचणी आहेत का, गव्हर्नमेंटच्या कुठल्या पॉलिसीज ट्विक करण्याची गरज आहे का, किंवा कोणाशी काही करायचं त्यासाठी मी तिथे आहे. मी ऍक्टिव्हली आपल्याला या सगळ्यांच्या मध्ये त्याच्यामध्ये पार्टिसिपेट करू शकेल की जर मोठ्या प्रमाणात जर काही करायचं असेल, एकत्रित जर काही करायचं असेल तर मला वाटतं की आय एम देअर टू विथ यू. मला जास्त काही याच्यामध्ये बोलायचं नाही, कारण हा विषय प्रत्येक औद्योगिक क्रांतीवरती मी 1-1 तास बोलतो, त्यामुळे 4-5 तासाचा विषय आहे. पण हा विषय तसा फार ड्राय आहे आणि उद्योग व्यावसायिकासाठी हा विषय मला वाटतं की तुमच्यासाठी हा विषय तितकाचा आपुलकीचा नाहीये, कारण याच्यामध्ये मी काय तुम्हाला बिझनेसच्या टेक्नॉलॉजीज देत नाहीये. त्यामुळे ह्याचं ओव्हरव्ह्यू मी आपल्याला दिलेला आहे. आपले काही ज्या प्रश्न असतील, काही शंका असतील, काही सुझाव असेल तर मला वाटतं की आपण तो ओपन करायला हरकत नाही. धन्यवाद सर.